नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत दिवाळी विशेषमध्ये तोंडाची चव वाढवणारी खमंग आणि खुसखुशीत अशी तिखट शंकरपाळी, तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी. चला तर मग रेसिपी पाहूया. मी या ठिकाणी एक प्लेट घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे. एकाच वाटीने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा आणि त्याच वाटीने परत मी या ठिकाणी 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. तिखट शंकरपाळी बनवताना शक्यतो रवा हा बारीकच वापरायचा, त्यामुळे शंकरपाळी जी आहे ती एकदम खुसखुशीत अशी तयार होते. चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकलेला आहे, 1 चमचा जिरे, तुमच्याकडे जर जिरे पावडर असेल तर तुम्ही तेही टाकू शकता, पाव चमचा हळदी पावडर, लाल तिखट चवीनुसार, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि 1 चमचा कसुरी मेथी मी या ठिकाणी हातावर चोळून टाकलेली आहे. कसुरी मेथी अवश्य घाला शंकरपाळी बनवताना, त्यामुळे शंकरपाळीला चव खूप छान येते. 2 पळी तेल मी या ठिकाणी नॉर्मल तेल टाकलेलं आहे. गरम तेल टाकायचं नाही, आपल्याला नॉर्मल तेलच वापरायचं आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून त्याचा असा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित साहित्य सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ते पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. पाणी आपल्याला थंडच वापरायचं आहे. मी या ठिकाणी थंड पाण्यानेच हे पीठ मळून घेत आहे. पीठ आपल्याला व्यवस्थित असं छान घट्टसर मळून घ्यायचं आहे. एकाच वेळेस पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान असं मी या ठिकाणी मळून घेतलेलं आहे. आता आपण लगेच त्याची शंकरपाळी बनवा घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी पिठातील एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आणि अगदी आपण जशी पोळी लाटतो त्याच पद्धतीने हलक्या हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. एकदम पातळ अशी, जितकं शक्य आहे तितकी पातळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपण त्याची कट करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकता. मी या ठिकाणी सर्व शंकरपाळी आयताकारमध्ये कट करून घेतलेले आहेत. आता आपण ते तळून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी मीडियम गॅसवर तेल जे आहे ते छान असं गरम करून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे. लो फ्लेमवर आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे. शंकरपाळी टाकल्यानंतर ती पटकन अशी वरती आली पाहिजे, अशा पद्धतीने तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आता मी या ठिकाणी सर्व शंकरपाळी त्यामध्ये टाकून घेणार आहे. ही शंकरपाळी आपल्याला एकदम लो फ्लेमवर व्यवस्थित अशी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे. कढईमध्ये बसतील तितक्या शंकरपाळ्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. जास्तही टाकल्यानंतर त्या एकमेकाला चिटकल्या जातात, त्या व्यवस्थित अशा तळल्या जात नाहीत. त्यामुळे बसतील तितकेच शंकरपाळ्या या ठिकाणी मी टाकून घेतलेल्या आहेत. आता त्या शंकरपाळ्या आपल्याला एक साईडने व्यवस्थित अशा तळल्यानंतर लगेच दुसऱ्या साईडने पलटून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही साईडने आपल्याला ती शंकरपाळी व्यवस्थित अशा लो फ्लेमवरच अलटून पलटून छान अशा खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. जास्तही सोनेरी रंग येऊ द्यायचा नाही, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच आपल्याला ती शंकरपाळी तळून घ्यायच्या आहेत. आता आपले शंकरपाळी छान अशा तळून झालेले आहेत. ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळी या ठिकाणी मी तळून घेतलेले आहेत. एकदम झटपट अशी रेसिपी तयार झालेली आहे आणि एकदम खमंग आणि चवदार अशी तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी ह्या दिवाळीत एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला ही खूप आवडेल. ही शंकरपाळी लहान मुलं तर खूपच आवडीने खातात, त्यामुळे तुम्ही ट्राय करून पहा. ही शंकरपाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.